बातमी वर्ध्यातून। वर्ध्यातील धरणांमध्ये केवळ 39% पाणीसाठा शिल्लक आहे। मान्सूनची प्रतीक्षा कायम आहे। शेतकऱ्यांच्या चिंता त्यामुळे वाढल्या आहेत। संपूर्ण देशामध्ये वर्धा जिल्ह्याचं तापमान यावर्षी 47 ते 48 सेल्सिअस डिग्रीचं होतं। याच तापमानामुळे जिल्ह्यातील संपूर्ण 13ही धरणाची पाणी पातळी खोल गेलेली आहे। आपण सध्या उभा आहोत वर्ध्यातील बोर धरणमध्ये। आपण दृश्यामध्ये बघतोय की या धरणाची पाणी पातळी जवळपास 40% घटलेली आहे। त्यामुळे येणाऱ्या काही दिवसांमध्ये नागरिकांना पाणी कमी मिळेल, कारण पाण्याची पातळी 40% घसरल्यामुळे येणारा जो पाऊस काळ आहे तो सुद्धा यावर्षी 95% पाऊस पडणार असल्याचं हवामान विभागाने सांगितलं आहे। त्यामुळे नागरिकांनी कुठेतरी पाण्यामध्ये काटकसर करून आपला योग्य वापर करावा, असे हवामान तसेच जिल्हा प्रशासनाने सुद्धा सांगितले आहे। जवळपास जिल्ह्यामध्ये 13 धरण आहेत आणि यशोदा नदी असेल, वर्धा नदी असेल, या संपूर्ण नदींवरती धरण आहे। या धरणाच्या संपूर्ण धरणाच्या पाणी पातळी जी आहे तो खोल गेलेली आहे। त्यामुळे यावर्षी पाण्याचा मोठा दुष्काळ जाणार असे सुद्धा हवामान विभाग तसेच जिल्हा प्रशासनाने सांगितले आहे। प्रमोद पानगुडे, जय महाराष्ट्र वृत्तवाहिनी, वर्धा।